नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 26 एप्रिल आपण आलो तो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही 2 पिकअपची लाईन आहे आणि बाकी ट्रॅक्टरची लाईन आहे। टोटल आवक जर धरली मित्रांनो 600-700 ची आवक आहे, स्थिर आहे आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगितलं तेवढं शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघणार आहे तुम्हाला कळणार आहे। आणि आज थोडं भाव डाऊन झालाय, किती डाऊन झाले किती कमी झाले ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे, पहिलाच नागी क्वालिटी बघू शकतो कांद्याची। काय भाव गेलाय? 1000 रुपये, 1001 रुपीज। कुठला आहे कांदा? मुंगसारे नाशिक, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1075। काल होते का? परवा काय गेलं होतं? 1000 रुपये गेलं होतं, ठीक आहे। आता किती गेलंय? 1075 1075 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरी। आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, बहादुरीचा कांदा आहे। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 950 जाईल, बघू शकतो। कुठला आहे कांदा? जोपूळ 950 जाईल। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोराचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू इकडं कोणी शेजारी काय भाव गेलं? बघ शकतो क्वालिटी 951 951 रुपीज। कुठला आहे दादा कांदा? बर, पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 951 जाईल, 951 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ। बियाणं कोणतं होतं काकायचं? बियाणं ठीक आहे। काल होते का? नाही ना। काय भाव गेली गोल्टी? 540 रुपये, 540 रुपीज। कुठले हो? वडनेर भैरव, ठीक आहे। 540। पुढे बघ काय भाव गेलं? 1301 रुपया, 1301 1301 रुपीज। कुठले? लोखंडेवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे, 1301 रुपये जाईल, बेलाचं बियाणं आहे। कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले, 1301 रुपीज। पुढे बघू बघ शकून क्वालिटी। काय भाव गेला? 851 जाईल, 851 रुपीज। कुठले? सुकेना। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरा। काल होते का? नाही ना, ठीक। पुढे बघू हे काय भाव गेलं? 925 रुपये, 925 रुपीज। कुठले? दावचवाडी 900। कुठला आहे कांदा? दावचवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोराचं बियाणं आहे, बघ शकतो तुम्ही। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1040 रुपये, 1040 1040 रुपीज। कुठला आहे कांदा? मोवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरा। काल होते का? काल काय भाव गेलं होतं? 1300 रुपये, डायरेक्ट 1000 रुपये गेला। अच्छा, ठीक आहे। पुढे बघू हे शेजारी कोण आहे? मोवाडीचा कांदा आहे। काय भाव गेला? 952 952 रुपीज। कुठला आहे कांदा? मोवाडीचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोराचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1000 रुपये, 1000 रुपीज, बघ शकतो। कुठला आहे कांदा? खेडगाव, ठीक। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 680 जाईल, 680 रुपीज। कुठला आहे कांदा? बर। आणि याचं बियाणं कोणतं दादा? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू हे काय भाव गेला? 1440 रुपये, 1440 1440 रुपीज। कुठला आहे कांदा? चाचडगाव 1440 चाचडगावचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरा गुलाबी। कधी काढलाय कांदा? 25 दिवस झाले, येल्लोरा गुलाबी, बघू शकतो। पुढे बघू बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलाय?
1340 जाईल 1340 रुपीज. कुठला हो कांदा? चाचडगाव. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. चाचडगावचा कांदा आहे. 1340 जाईल. कधी काढला होता कांदा? 15 दिवस झाले ना. ठीक आहे. पुढं बघू. शकून क्वालिटी काय भाव गेलं? 1435 रुपये. 1435 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचडगावचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोराचं बियाणं आहे. कधी काढलंय कांदा? 8 दिवस झाले. ठीक आहे. 1440. पुढं बघू. हेड कोण शेजारी? काय भाव गेलं? 1214 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 1214. 1214 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचडगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. चाचडगावचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेली क्वालिटी? 700 रुपये. 700 रुपीज. 700 रुपये. कुठला आहे कांदा? वन. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. वण्याचा कांदा आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसगाव. 900 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेले? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? वडनेरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. बघ शकतो क्वालिटी. कधी काढलाय कांदा? 4-5 दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू. हे काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. साईज आहे. बघू शकतो. 1500. 1500. कुठला आहे कांदा? जालखेड. 60-65 साईज आहे. जालखेडचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. कधी काढलाय कांदा? 15-1 दिवस झाले. ठीक आहे. 15-1 दिवस झाले. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 800 रुपये. बघू शकतो तुम्ही. गोल्टा माल आहे. 800 रुपये जाईल. 800 रुपीज. काल काय भाव गेला तर? परवा दिवशी होता 1450. 1450 साईज मोठी होती. अच्छा ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. कधी काढलाय कांदा? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले ना. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 190 जाईल. 1090 रुपीज. कुठला आहे कांदा? लोणवाडीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? का? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1055. 1055 रुपीज. 1055 जाईल. कुठला आहे कांदा? कोकणगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1040. 1040 रुपीज. कुठला आहे कांदा? हा, धागूर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? कधी काढलाय कांदा? 15-1 दिवस झाले. धागूरचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. इकडे कोण आहे तुम्ही? काय भाव गेलं? 916 रुपये जायले. 916 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. काय भाव गेलो? 1390. लगभग 1400 जायले. 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचडगाव. साईज आहे 55-60 साईज आहे. चाचडगावचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? हा, गावठी बियाणं आहे. ठीक आहे. कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले. गावठी कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 1040. 1040 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरेवानी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. पाचोरेवानीचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेला दादा? 1051. 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे का? पंचगंगाचं बियाणं आहे. कधी काढलंय कांदा? 2-1 दिवस झाले. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेला? 900 रुपये.
900 900 रुपीज बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव 900 रुपीज 900 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलं? 1020 1020 रुपीज 1020. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं. कधी काढलंय कांदा? 10 दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 800 रुपये 800 रुपीज बघू शकतो. कुठले? सुकेना 800 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं? 900 जायले 900 रुपीज. बियाणं कोणतं होते? घरगुती बियाणं आहे. कधी काढलंय कांदा? 8-15 दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं काका? 980 980 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. सावरगावचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेले गँग? 1590 बघू शकतो तुम्ही. 1590 1590 रुपीज. कुठला आहे कांदा? वणीचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे बघू शकतो तुम्ही. 1590 ना 1590 रुपीज. कधी काढलाय कांदा? ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी. हे काय भाव गेलं? 650 650 बघू शकतो तुम्ही. 650 रुपीज. वणी ना पिंपळनेर. ठीक आहे. पुढं बघू इकडे कोण आहे? काय भाव गेलाय? 600 रुपये 600 रुपीज. कुठले? मापलगाव. ठीक आहे. पुढं बघू शेवटचं ना घे. काय भाव गेलं? 880 880 रुपीज. कुठले? नंदुरबार. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. शेवटचं नाग होतं. पुढं बघू